थांबा जरा. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायला सुरुवात झाली आहे आणि कदाचित तुम्हाला अजून त्याची पूर्ण जाणीवही नाही. रोज घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये एक लपलेला संकेत आहे, जो तुमच्या भविष्यातील मोठ्या वळणाची चाहूल देतोय. तुम्ही जे विचार करता, ज्या लोकांना भेटता, ज्या संधी तुमच्यासमोर येतात, हे सगळं काही योगायोग नाही. कधी तुम्हाला असं वाटतंय का, की तुमचं मन अचानक जास्त सक्रिय झालंय, विचारांची गती वाढली आहे, नवीन कल्पना सतत डोक्यात येत आहेत आणि काहीतरी वेगळं करण्याची ओढ निर्माण झाली आहे. हीच ती वेळ आहे जिथे तुमचं नशीब शांतपणे तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. पण इथेच अनेक लोक चूक करतात. ते या संकेताकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही हे संकेत ओळखले, तर तुमचं आयुष्य एका अशा दिशेने जाईल जिथे यश, समाधान आणि आत्मविश्वास तिन्ही एकाच वेळी मिळू शकतात. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढे जे समजणार आहे ते तुमच्या आयुष्याचा पुढचा निर्णय बदलू शकतं. मिथुन राशीची बोलकी बुद्धी बदलणार जीवनाचा मार्ग. ज्योतिष सांगते सत्य. मिथुन राशीची बोलकी बुद्धी आता तुमचं आयुष्य नव्या वळणावर नेणार आहे. मिथुन राशीचे लोक त्यांच्या चपळ बुद्धीमुळे आणि संवाद कौशल्यामुळे ओळखले जातात. पण आता काळ असा येतोय की हीच बोलकी बुद्धी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त विचार करत होता, योजना आखत होता, पण आता त्या विचारांना कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. तुमचे शब्द लोकांवर प्रभाव टाकतील, तुमच्या कल्पना लोकांना पटतील आणि तुमच्याकडे लोक आकर्षित होतील. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील, विशेषतः कामाच्या क्षेत्रात. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे नेतील. अनेक वेळा तुम्ही दोन पर्यायांमध्ये अडकता, पण आता तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. योग्य निवड करण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेमुळे आणि संवाद कौशल्यामुळे तुम्ही नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधू शकता. एखादा जुना प्रोजेक्ट किंवा थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्येही बदल दिसून येईल. तुम्ही जे मनात ठेवत होता ते आता स्पष्टपणे व्यक्त कराल. त्यामुळे काही गैरसमज दूर होतील आणि काही नाती अधिक मजबूत होतील. मात्र बोलताना शब्दांची निवड योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचे शब्दच नात्यांना जोडू शकतात किंवा तोडूही शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक जागरूक व्हाल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. प्रवास, नवीन लोकांची भेट आणि नवीन अनुभव तुमचं विचारविश्व बदलतील. तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा तयार होईल, जी तुम्हाला यशाकडे नेईल. हा काळ तुमच्यासाठी फक्त बदलाचा नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमची बुद्धी, तुमचं बोलणं आणि तुमचा आत्मविश्वास हे तिन्ही मिळून तुमचं भविष्य उजळवणार आहेत. या बदलाच्या प्रवाहात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वेळ ओळखण्याची क्षमता प्रचंड वाढणार आहे. पूर्वी जिथे तुम्ही संधी समोर असूनही थोडं मागे पडत होता, तिथे आता योग्य क्षणी योग्य पाऊल उचलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. यामुळे अनेक अपूर्ण राहिलेले स्वप्न पुन्हा जिवंत होतील आणि तुम्ही त्यांना पूर्ण करण्यासाठी नव्या जोमाने पुढे जाल. तुमच्या आयुष्यात काही अशा व्यक्तींचा प्रवेश होऊ शकतो, जे तुमचं विचार-विश्वास बदलून टाकतील. या लोकांकडून तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल, ज्यामुळे तुम्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकाल. हे कनेक्शन भविष्यात खूप उपयोगी पडू शकतात. त्यामुळे त्यांना जपणं महत्त्वाचं ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी जबाबदारी मिळू शकते, जी सुरुवातीला थोडी कठीण वाटेल, पण तीच जबाबदारी तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत करेल. तुम्ही ज्या वेगाने नवीन गोष्टी शिकता, तोच तुमचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरणार आहे. तुमच्या कल्पना फक्त बोलण्यात न राहता प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात होईल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. मेंदू सतत सक्रिय असल्यामुळे थकवा जाणू शकतो. त्यामुळे थोडा आराम, ध्यान किंवा शांत वेळ घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक स्थिरता टिकवली तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकाल. कौटुंबिक वातावरणातही हळूहळू सकारात्मक बदल जाणवतील. एखादी जुनी समस्या जी बराच काळ चालू होती, ती आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम आणि समजूतदारपणा इथे खूप कामाला येईल. तुमच्या आयुष्यात एक नवीन सर्जनशीलता उफाळून येईल. लेखन, बोलणं, सादरीकरण किंवा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीत तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकता. हीच वेळ आहे तुमचं टॅलेंट जगासमोर आणण्याची.
आता तुम्ही फक्त परिस्थितीनुसार चालणारे राहणार नाही, तर परिस्थिती घडवणारे बनणार. तुमच्यातील ही बदललेली ऊर्जा तुम्हाला पुढील काही काळात अशा उंचीवर नेऊ शकते, जिथे तुम्ही स्वतःच तुमचं जुनं रूप ओळखू शकणार नाही. या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात एक वेगळी स्पष्टता निर्माण होईल. आधी अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा तुमचा स्वभाव होता, पण आता तुम्ही प्राधान्यक्रम ठरवायला शिकाल. कोणती गोष्ट आधी आणि कोणती नंतर हे नीट समजल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि कमी वेळेत जास्त परिणाम दिसू लागतील. तुमच्या निर्णयांमध्ये आता भावनांपेक्षा विचारांचा अधिक प्रभाव राहील. यामुळे तुम्ही अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा अभ्यास करून उपाय शोधाल. एखादी परिस्थिती कठीण वाटली तरी तुम्ही तिच्यातून शिकण्याचा मार्ग निवडाल आणि हाच दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल. नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्य किंवा नवीन क्षेत्र याकडे तुमचं आकर्षण वाढेल. तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार कराल, जसे की नवीन कोर्स, ट्रेनिंग किंवा स्वतःच्या क्षमतेला वाढवणाऱ्या गोष्टी. याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळ मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये एक मजबूत पाया तयार होईल. तुमच्या आयुष्यात काही अचानक बदल होण्याची शक्यता आहे, जसे की ठिकाण बदल, कामात बदल किंवा एखादं अनपेक्षित संधीचं दार उघडणं. सुरुवातीला हे बदल थोडे अनिश्चित वाटतील, पण पुढे जाऊनच तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्यामुळे बदलांना घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारणं महत्त्वाचं ठरेल. सामाजिक आयुष्यात तुमची ओळख वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी पाहतील, तुमच्या मताला महत्त्व देतील. तुमच्या बोलण्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येईल, जो इतरांना प्रेरित करेल. तुम्ही नकळतच अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकता. भावनिक पातळीवर तुम्ही अधिक संतुलित व्हाल. लहानसहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही परिस्थिती समजून घेऊन शांतपणे प्रतिसाद द्याल. यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि नातेसंबंध अधिक टिकाऊ होतील. तुमच्या आयुष्यातील ही फेज तुम्हाला आतून मजबूत बनवणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल आणि इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला सुरुवात कराल. हळूहळू तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने स्थिर होईल, जिथे तुम्ही केवळ यश मिळवणार नाही, तर त्याचा आनंदही पूर्णपणे अनुभवणार आहात. या पुढच्या काळात तुमच्यात एक वेगळीच अंतर्मनाची जागृती होईल. बाहेरच्या गोंधळापेक्षा तुम्ही स्वतःच्या विचारांशी अधिक जोडले जाल. काही वेळा तुम्हाला एकटं राहण्याची इच्छा होईल, पण ही एकटेपणाची अवस्था नसून स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया असेल. या शांततेतूनच तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय स्पष्ट दिसू लागतील. तुमच्या आयुष्यातील काही जुने पॅटर्न आता आपोआप तुटायला लागतील. जे लोक, सवयी किंवा विचार तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होते, ते हळूहळू दूर जातील. सुरुवातीला हे बदल थोडे भावनिक वाटू शकतात, पण त्यातूनच तुम्हाला स्वातंत्र्याची खरी जाणीव होईल. तुमच्यातील नेतृत्व गुणही आता उघड होऊ लागतील. तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठीही मार्गदर्शन करू शकता. हे तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या टीममध्ये किंवा ग्रुपमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होईल. लोक तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवू लागतील. धनसंबंधित बाबतीत तुम्ही अधिक शहाणपणाने वागाल. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखण्याची सवय लागेल. अचानक मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी तुम्हाला लाभेल. दीर्घकालीन फायदे लक्षात घेऊन घेतलेले निर्णय तुम्हाला सुरक्षितता देतील. तुमचं लक्ष आता फक्त बाह्य यशावर नसून अंतर्गत समाधानावरही असेल. तुम्हाला काय खरोखर आनंद देतं याचा तुम्ही शोध घ्यायला लागाल. त्यामुळे काही वेळा तुम्ही वेगळे निर्णय घेऊ शकता, जे इतरांना लगेच समजणार नाहीत, पण ते तुमच्यासाठी योग्य असतील. प्रवासाची शक्यता देखील वाढते. तो फक्त भौतिक नसेल, तर मानसिक आणि आध्यात्मिकही असू शकतो. नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आणि नवीन शिकवणं तुमच्या आयुष्याला वेगळं रूप देईल. या प्रवासातून तुम्हाला स्वतःची नवी ओळख सापडू शकते. तुमच्या शब्दांमध्ये आता अधिक वजन आणि प्रभाव दिसेल. तुम्ही कमी बोलाल, पण नेमकं बोलाल आणि तेच लोकांच्या मनावर ठसा उमटवेल. हीच तुमची खरी ताकद ठरेल. योग्य वेळी योग्य शब्द. आता तुम्ही आयुष्याकडे केवळ घडणाऱ्या घटनांप्रमाणे पाहणार नाही, तर त्या घटनांमागील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कराल. यामुळे तुमचं विचार विश्व अधिक खोल आणि समृद्ध होईल आणि तुम्ही एक वेगळ्याच पातळीवर स्वतःला अनुभवू लागाल. या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्याची एक नवीन पायरी तयार होईल. आतापर्यंत जे बदल, चढ उतार आणि शिकण्याचे टप्पे आले, त्यातून तुम्ही एक मजबूत पाया तयार केलेला असेल. आता त्या पायावर तुम्ही हळूहळू तुमचं स्वतःचं विश्व उभं करायला सुरुवात कराल.
तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता स्पष्टपणे दिसून येईल. एखादी गोष्ट लगेच मिळवण्यापेक्षा ती टिकवणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव तुम्हाला होईल. त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय अधिक दीर्घकालीन आणि फायदेशीर ठरतील. उतावळेपणा कमी होईल आणि संयम तुमचा मोठा गुण बनेल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण कराल. लोक तुम्हाला केवळ बोलघेवडा म्हणून नव्हे, तर परिणाम देणारा व्यक्ती म्हणून ओळखतील. तुमच्या कल्पनांना आता प्रत्यक्ष यश मिळू लागेल. काही जणांसाठी हा काळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा साईड इन्कम वाढवण्याचा असू शकतो. नातेसंबंधांमध्ये तुम्ही आता अधिक निवडक व्हाल. प्रत्येकाशी जवळीक ठेवण्यापेक्षा तुम्ही काही मोजक्या पण विश्वासू लोकांशी नातं घट्ट कराल. या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि परस्पर समजूतदारपणा असेल. जे नातं टिकणारं नाही ते शांतपणे मागे सोडण्याची ताकदही तुम्हाला मिळेल. तुमचं मन आता बाह्य मान्यतेपेक्षा अंतर्गत समाधानावर केंद्रित होईल. लोक काय म्हणतील याचा विचार कमी होईल आणि तुम्हाला जे योग्य वाटतं त्यानुसार तुम्ही जगायला सुरुवात कराल. हीच गोष्ट तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्त करेल. आर्थिक बाबतीत तुम्ही आता नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाल. गुंतवणूक, बचत आणि योग्य ठिकाणी खर्च यामध्ये संतुलन साधाल. यामुळे भविष्यासाठी एक सुरक्षित मार्ग तयार होईल. अचानक येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्याची तयारी तुमच्यात असेल. तुमच्या आयुष्यात काही अशी संधी येऊ शकते जी तुमच्या जुन्या मेहनतीचं फळ असेल. कधी-कधी ही संधी अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात येईल, पण ती स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास ती तुम्हाला खूप पुढे नेऊ शकते. तुमच्यातील शांतता आणि आत्मविश्वास आता इतरांनाही जाणवेल. तुम्ही कमी बोलूनही लोकांवर प्रभाव टाकाल. तुमची उपस्थितीच अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल. हा काळ तुम्हाला केवळ यशाकडे नाही, तर एक संतुलित आणि समाधानकारक आयुष्याकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही जे काही मिळवाल त्यात अर्थ असेल आणि तुम्ही जे काही कराल त्यात एक स्पष्ट दिशा असेल. हळूहळू तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे खरे शिल्पकार बनाल. या पुढील टप्प्यात तुमच्या आयुष्यात सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी बदल घडू लागतील. बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली असेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे अधिक खोलवर पाहायला लागाल आणि वरवरच्या गोष्टींमध्ये अडकून न राहता त्यामागील सत्य समजून घेण्याची सवय लागेल. तुमच्या कृतीमध्ये आता सातत्य येईल. आधी उत्साहाने सुरुवात करून मध्येच थांबण्याची जी सवय होती ती हळूहळू कमी होईल. तुम्ही एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, ही जिद्द तुमच्यात निर्माण होईल. हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि यशस्वी बनवेल. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय आता पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असतील. इतरांचं ऐकून निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या शिकवणीवर विश्वास ठेवायला लागाल. यामुळे काही वेळा तुम्ही वेगळा मार्ग निवडाल, पण तोच मार्ग तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. आता तुम्हाला वेळेची खरी किंमत समजेल. निरर्थक गोष्टी वेळ वाया घालवण्याऐवजी तुम्ही प्रत्येक क्षणाचा उपयोग करण्याचा प्रयत्न कराल. तुमचं लक्ष स्पष्ट असेल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील गोंधळ कमी होईल. कौटुंबिक पातळीवर तुम्ही एक आधारस्तंभ बनू शकता. लोक तुमच्याकडे सल्ला आणि आधारासाठी पाहतील. तुमच्या शांत आणि स्थिर स्वभावामुळे घरात एक सकारात्मक वातावरण तयार होईल. तुमचं बोलणं लोकांना दिलासा देईल. तुमच्यातील सर्जनशील ऊर्जा आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचेल. तुम्ही जे काही निर्माण कराल ते शब्द असो, कल्पना असो किंवा काम, त्यात एक वेगळेपणा आणि खोली असेल. लोकांना तुमचं काम फक्त आवडणार नाही, तर ते लक्षातही राहील. तुम्ही आता भूतकाळातील गोष्टींना सोडून देण्यास तयार व्हाल. जुन्या आठवणी, चुका किंवा अपयश यांचा भार तुम्ही मनातून हलका कराल. यामुळे तुमचं मन मोकळं होईल आणि नवीन संधीसाठी जागा निर्माण होईल. आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अधिक अर्थपूर्ण वाटेल. तुम्ही फक्त जगण्यासाठी जगणार नाही, तर प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी जगाल. तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीत एक प्रकारची सुसंगती निर्माण होईल, जी तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधानी आणि यशस्वी बनवेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरा बदल घडवायचा असेल, तर आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. तुमच्यात जी क्षमता आहे ती फक्त विचारात ठेवू नका, तिला कृतीत उतरवा. प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी समजा आणि छोट्या छोट्या पावलांनी मोठ्या यशाकडे वाटचाल करा. तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न राहू देऊ नका. त्यासाठी वेळ द्या, मेहनत करा आणि स्वतःला सतत सुधारत राहा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा मार्ग तुम्हीच ठरवणार आहात, कोणी दुसरं नाही. त्यामुळे इतरांच्या मतांपेक्षा तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि त्यानुसार पुढे चला.
आता वेळ आली आहे स्वतःला थांबवणाऱ्या सगळ्या भीतींना मागे टाकण्याची. जे तुम्हाला करायचं आहे ते आजच सुरू करा. उद्यासाठी वाट पाहू नका. तुमची एक छोटी सुरुवातही भविष्यात मोठा बदल घडवू शकते. जर ही माहिती तुम्हाला तुमच्यातील ताकद ओळखायला मदत करत असेल, तर अशा सकारात्मक विचारांसाठी आणि तुमच्या राशीशी संबंधित आणखी मार्गदर्शनासाठी आमच्यासोबत जोडा. तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका. कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे.